अशा पद्धतीने आपला चिकन अंगारा तयार आहे। चला तर मग याची रेसिपी पाहूयात। सर्वप्रथम आपण चिकन मॅरिनेट करून घेऊयात। मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून एका कढईमध्ये घेतलेला आहे। यासाठी लागणारे मसाले पाहूयात। अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे धना जिरा पावडर, 2 चमचे घरचा काळा मसाला, 2 चमचे रंगाची लाल मिरची पावडर, 2 चमचे चिकन मसाला आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळे मसाले आपण चिकन मध्ये ऍड करून घेऊयात आणि चिकनला छान मसाले चोळून घेऊयात। मसाले चिकनला छान लावून झाल्यानंतर यामध्ये 2 टोमॅटोची प्युरी ऍड करून घेऊया। टोमॅटो प्युरी ऍड करून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 वाटी दही टाकणार आहोत। दही ऍड करून झाल्यानंतर यामध्ये मोठे 3 तळलेले कांदे ऍड करायचे आहेत। कांदा ऍड करून झाल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी तेल ऍड करायचं आहे। हे छान मिक्स करून हे चिकन आपल्याला अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। अर्धा तास चिकन मॅरिनेट करून झाल्यानंतर चिकन आपण मंद गॅसवर शिजवून घेणार आहोत। चिकन शिजत असताना त्याला मध्ये मध्ये परतत राहायचं आहे, जेणेकरून चिकन खाली लागणार नाही। यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये। चिकनला जे पाणी सुटतं त्यामध्येच हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। चिकन थोडं शिजल्यानंतर यामध्ये थोडी कसुरी मेथी घालून चिकन पुन्हा एकत्र करायचं आहे। तुम्ही बघू शकता मसाला एकदम छान दिसत आहे आणि तेलही छान सुटलेलं आहे। आता झाकण ठेवून चिकन 20 मिनिटं शिजवून घेऊयात। 20 मिनिटांनंतर चिकन शिजलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊयात। त्यानंतर एक कोळसा गॅसवर गरम करायचा आहे। यानंतर चिकन मध्ये एक वाटी ठेवून त्यामध्ये गरम कोळसा ठेवायचा आहे आणि आता आपण चिकनला धूर देणार आहोत। यावर 1 चमचा तूप टाकून लगेच झाकण ठेवून मस्त धूर देणार आहोत। अशा पद्धतीने आपला चिकन अंगारा तयार आहे। कोथिंबीरनी गार्निश करून सर्व करा चिकन अंगारा।